नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर येस, तुम्ही सगळ्यांनी गेस केल्याप्रमाणे आम्ही आमचा लॉंग वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी आलोय चार्वीच्या मामाच्या घरी, म्हणजेच माझ्या सासरवाडीमध्ये. आणि सध्या आम्ही निघालोय चार्वीच्या मावशीच्या घरी तिचं पेंडिंग असलेलं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला. तुम्ही बघू शकता गावाला वातावरण इतकं भारी आहे सध्या. मध्ये मध्येच पाऊस पडतोय, त्याच्यामुळे हिरवागार निसर्ग आणि वातावरणातला गारवा मनाला अगदी सुखावणारा आहे. गेल्या गेल्या तर चार्वी तिच्या भावांबरोबर खेळण्यात गुंग झाली. सगळा पसारा त्यांनी काढला होता. तर हा आहे चार्वीचा मोठा भाऊ म्हणजेच रुद्रदादा, आणि हा आहे चार्वीचा छोटा भाऊ पारस, ज्याला खेळण्यापेक्षा आम्हाला कामात मदत करण्यातच जास्त इंटरेस्ट होता. तर आज हे लोक त्यांचं पेंडिंग राहिलेलं रक्षाबंधन सेलिब्रेट करणार होते, म्हणून ते जरा स्पेशल करण्यासाठी आणि चार्वीच्या मावशीला कामातून एक दिवस सुट्टी मिळण्यासाठी मी म्हटलं आजचा सगळा स्वयंपाक मी बनवतो. त्यासाठी मी बनवली होती व्हेज कोरमा भाजी, त्यानंतर चार्वीच्या मामाची फेवरेट अशी शेवयांची खीर आणि गरमागरम आणि कुरकुरीत असे वांग्याचे काप. पुऱ्या मात्र प्रियंकाने आणि चार्वीच्या मावशीनेच बनवल्या होत्या. सगळा स्वयंपाक करून झाल्यानंतर आम्ही ज्योतीच्या पूजेची तयारी केली, कारण आज होता श्रावणातला चौथा शुक्रवार. आता जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी घेतलेलं जे व्रत आहे ते पूर्ण केलंच पाहिजे. तर आज आमच्याकडे ज्योतीची प्रतिमा नव्हती, त्यामुळे आम्ही 5 खड्यांचीच पूजा केली आणि अशा रीतीने मनातल्या मनात भक्तिभावाने व्रताची पूजा केली. तर पूजा झाल्यानंतर मग झालं पेंडिंग असलेलं रक्षाबंधन सेलिब्रेट. आधी प्रियंकाने तिच्या भावाला राखी बांधली आणि त्यानंतर मग चार्वीने तिच्या दोन्ही भावांना राखी बांधली. राखी बांधायला चार्वी किती एक्सायटेड आहे तुम्ही बघू शकता. मस्त असं रक्षाबंधन सेलिब्रेट झालं आणि त्यानंतर गरमागरम जेवणावरती ताव मारून आजचा दिवस संपला. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.